हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं? नमस्कार भाऊ तरी कसला अवतार झाला पोटात तर अजून अन्न पण नाही. का खाल्लंय काय मी? नाही तर भाऊ बहिणींनो बसलो होतो, लाईट गेली 2-2.5 तास झाले. 4 वाजता गेली लाईट. काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. प्रॉब्लेम नसेल गॅस झाला असेल. प्रॉब्लेमच आहे ते, काहीतरी जोडते ते. जोडत असेल. तर भाऊ बहिणीनं सारवून घेतले बा. दाखवा भाऊ. मग 3-4 दिवस झाले शेण आणून ठेवलेलं. तिथे सकाळी पाणी वाहिलं. सारवून घेतलं भाऊ बहिणीनं. बाहेरच बसलोय आम्ही. घरात मैंदाळ उकडतंय. नैरूच्या पप्पाने आणल्या होत्या शेंगा. शेवग्याची शेंगा आणली होती मैरूच्या पप्पाने. म्हणल्यानंतर म्हणलं कालवण टाकावं. मी सकाळीच भात केलाय बाबा. भात म्हणलं ज्वारीची भाकरी कर म्हणलं. आपलं सकाळपासून जेवण नाही केलं. उद्यापासून कामाला बी जायचंय. काय ह्याच्यात काय झालंय, अन्न पाण्यावर काय ताण मन लागा ना. लक्षच नाही आणा पाण्यावर तर काय करायचं. आमचं तर तर काय काय आपल्या म्हणजे मित्रांचं असं म्हणणं आहे की पैशासाठी राजू कुणाला बोलत नाही, कशासाठी नाही. परत परत त्या गोष्टी कशाला फिरून आणताय माझ्यापाशी. एकतर मित्र कोणाचा नव्हतो आणि नाही पण. आणि आता तर समजा संपलेलंच हाया. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी मला परत परत काय डोक्याला माझ्या टेन्शन देऊ नका तुम्ही. कारण की आता माझा प्रपंच मला बघू द्या. कारण की बाद झालं, मी पण केलंच नव्हतं कोणासाठी. मागे एवढंच पाळणार असतं. मला काय म्हणायचं, पैशाला ज्या वेळेस पैसा झाला असतं त्यावेळेस ह्यांनी घेतलं असतं निम काढून त्यातलं. पण एखाद्याला पैशाचा लालची समजू नका. नाही, पैशाचा लय लालच आहे. मी त्यांच्यासाठीच बसतोय. आणि काय भाऊ बहिणीचं असं लय राहिलं असं काय सासूचं पैसा हिला घ्यायचंच होतं म्हणून त्या पोराचं कान टोचलं. काहीतरी वाटू द्या. त्यांचं म्हणणं काय होतं की सासूचे जे आहे का नाही आठवण म्हणून तू साड्यांची गोदाडी करायची होती. पण साड्या कुठं आहे त्या? कपाटात ठेवलेल्या आहे त्या. तर तिचं आपल्याला काय घ्यायचंच नाही ना. तिनं आईनं म्हणजे ज्या आखरी क्षणाला जायचं होतं तर तिनं सांगितलं होतं की कोणापाशी तरी की बाबा तू इथून पुढं तुझ्या समजा जबाबदारी आहे त्याच्यामुळे आम्ही जबाबदारी द्यायची काय गरज नाही. आम्ही एवढं हुशार नाही. आम्ही एवढं हुशार नाही की जबाबदाऱ्या पार पाडण्या इतकं. आणि पहिल्या पाडल्या होत्या ती येड्यापणात पाडल्या होत्या. ती म्हणजे कसं होतं, खेळत मिळत केलं समजा. आणि राहिला विषय भावाचं लग्न लावून द्यायचं सांगताय तुम्ही, जबाबदारीतनं मागं सरलो म्हणून बोलताय ना. तर विषय माझा काय आहे की जबाबदारी पार पाडल्या पण होत्या म्या आणि समध्या केल्या बी होत्या. ती काय बाद झाली. मायरो जरा तू शांत बसत जा. कुठलं माझं चालू असल्यानंतर काय असू दे. सारखं मायरूचं सारखं बडबड 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 चालू असते बघा. खाती शेंगदाणा गप खायचं. आता ती बार काय म्हणल्यावर खेळणारच आहे. तर प्रत्येक वेळेस मला काय जबाबदारीचं सांगू नका. आणि इथून पुढे जबाबदारी ही कुठली असते ही मला तर माहिती नाही. मी घेऊ सुद्धा शकत नाही. आणि राहिला विषय, तुम्ही प्रत्येक वेळेस जी माझ्यावर आरोप घालताय का नाही मी मारली आईला, तर ती पण तुमचं खरं आहे आणि समजच खरं आहे. तुमचं सत्य आहे. मी कोणासाठी काहीच करू शकत नाही. आणि मी म्हणजे कसं आहे, मी करू शकणार पण नाही आता इथून पुढं. आता जी ती ज्याच्या त्याच्या मार्गाने जी होती आई वडील आणि जबाबदाऱ्या पार पाडायला पुढला माणूस पण तसा लागतो ऐकणारा. त्याला कळलं पाहिजे की काय बोलतोय, ही मोठा आहे का लहान आहे का बारका आहे. ती आता जी जबाबदाऱ्या पार पाडणार आहे ना, ती पण किती दिवस जबाबदाऱ्या पार पाडणार आहे ती पण समजल. किती दिवस जबाबदाऱ्या पार किती पाडतंय कोण, किती कोण कोणाच्या शब्दाच्या आतरटे खाली राहतंय ती पण मला दिसतंय. समज मला कळतंय कुणाला किती त्रास होतोय, कुणी अन्न पाणी सोडलंय ही पण मला समज कळतंय. त्याच्यामुळं काय मला त्या गोष्टीत तुम्ही घालू नका. आणि राहिला विषय आईच्या परपंचाचा, तर आईच्या परपंचाला काय मी अजून हात लावलेला नाही. त्या आईचा परपंच म्हणजे हा काही काढून दिलेला एक टिपाड, तिथं आहे ती भांडी. राहिला विषय एक ही उकडीन ठोंबा आणि एक पाळ. आणि काय तवा बिवा काय दिला असेल ती काय मला माहिती नाही. उकळी तवा उलतान आहे, कढई आहे.
हा आणि ती आहे परपंचा. तर तसं माझ्यात बी 2 कडे आहे, त्या उलातनी बी आहे ती, तवा बी आहे ती, पण ती इमर्जन्सी लागणाऱ्या वस्तू अशा देऊन गेलेल्या आहेत त्या, कारण की इमर्जन्सी नाही हा आपल्याला काय भांडी होती की हा आपल्याला मग भांडी, पण होती. मग आपली घेतली मग ती. त्याच्यामुळं काय आम्ही काय त्याच्या परपंचाला हात लावला नाही. ह्या घराला 2-2 कुलपं अशी पलीकडे टाकलेली आहे ती, त्यातलं काय आम्ही काय सुद्धा हलवलेलं नाही. हाय की दुसरं काय आणली की आता नको नको. आता निमगावरनं आलो घेऊन. तर त्याच्यामुळं मला काय कुणाची जबाबदारी घे आपण लावू नका. राहिली जबाबदारी तर ती माझी आता लेकरं आहेत ना, त्यांची मी जबाबदारी घेतो, आणि त्यांना शिक्षण द्यायचं नाही द्यायचं हे मला कळतं. लय सांगायची मला कुणी काही गरज नाही, कारण की इतका बी मी लहान नाही की मला सांगून समध्या गोष्टी समजतील अशा. कसं आहे आमचं हालापेष्टा आमच्या आम्हाला माहिती आहे त्या. आणि राहिला विषय तर किती दिवस होतो किती दिवस नाही हे पण तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळेस कसं आहे आमच्या म्हणजे जी आपली माणसं असतात ना, ते आपलं माणूस बोलायला चान्स देत असतो. त्याच्यामुळे एखाद्याचं गैरवर्तणूक करून घेऊ नका तुम्ही, आणि प्रत्येक वेळेस तुम्ही पण छेळू नका, कारण की ती पण वर्ण सुद्धा बघतोय. आणि त्याचा पण माझा आरोप काय आहे की त्याला फोडून त्याला तुडीवला. फोडलंही खरं आहे, पण तुडावल्याला मला दावून द्यायचं. त्याच्यामुळं काय मला तुम्ही त्या गोष्टीवर कधी बोलू पण नका. आणि राहिला विषय माझ्या परपंचाचा, तर ते परपंच अजून होईल इथून पुढं किंवा ते धुळीत मिळेल ही तर तुम्हाला दिसणारच आहे. ती काय आता मी बंद करणार नाही. तुम्हाला आता क्षणाला दावणार आहे ना काय करतोय काय नाही. तुम्ही म्हणसाल की नशा करते तर कशा नाही, 2-4 दिवस काय ती दारूला हात नाही लावला त्यांनी, आणि तिच्यामुळं तर लय जणांचं बोलून घेतलंय का नाही. ती तर आता बंद आता करायची. ती तर तिचं तर आता नाव गोष्ट तर घ्यायचं तर बंदच करतो. पण हिथून पुढे बिका नाही किती चांगलं राहून कोण बी किती चांगलं राहतंय ती पण जरा बघू. तुम्ही बघा कसं येड्यापानात झाला आता समध्या गोष्टी. पण आता हिथून पुढे चांगलं राहिल्यावर तरी बघू कोण चांगलं म्हणतंय ते. आणि कसं आहे मी तर कोणाचा आता भाग कुठं घेणार पण नाही. जी येईल त्याने त्याची सारा बाबा. आणि कसं आहे प्रत्येक वेळेस मी म्हणजे केलं तरी नाही आहे कोणासाठी, आणि ते मग करत पण नाही. त्याच्यामुळं का नाही आता ज्या जबाबदाऱ्या कोणी घेतलेल्या आहेत त्या जी प्रत्येकाशी हुशार आहे. आणि राहिला विषय त्या पैशाचा तर 100 वेळा 150 वेळा मायापाशी काढू नका. जी मालकं होती ती घेऊन गेली. आणि राहिला विषय मी पिंकीला म्हणत होतो की पोराचं काय कान टोचायचं नाही तर कान टोचायचं नाही तर मी खुतूनच बसली होती हे नाही म्हणते तर म्हणून. मला शेवट टोचायचं मला नाही. योगिता ताईच काय म्हणल्या, तुम्हाला शेवट विचारते, मला म्हणल्या तुला विचारते मी तुला यायचंय का नाही, मी व्हिडिओ काढणार आहे की कानातलं ह्यांना चला म्हणती तर ही येईना ती, असं व्हिडिओ काढणार होत्या योगिता ताई. मग मी म्हणलं चला, तसं बी म्हणलं त्यांचं बी नाही तर ह्यांचं बी नाही, हाय माझी पण इच्छा म्हणलं आताच्या पैशातनं काय तर करावं. पण तुम्ही त्याच्यावर सारख्या कमेंट करू नका, कारण कष्ट करून तुम्ही बी नव्हतं ठेवलेलं ना, त्यांनी बी नव्हतं ठेवलेलं, ते होतं सासूचं पैसा. आणि तुम्ही म्हणता ना की सासूच्या आठवणीचं पैसे तुला का पाहिजे होतं, तिच्या सासूने काय केलं साड्यांची गोदडी, मला गोदडी नको होती आणि पैसे बी नको होतं. पण एक माझे सासूची बी इच्छा काय होती कवा नाही कवा की मी नीट झाल्यानंतर मी माझ्या पोराला काय तर करणार, असं म्हणजे त्यांची पण इच्छा होती. त्यासाठी मी केलेलं आहे त्यांना पुढं. आणि मी ह्याला तर सदा नकारच होता. ही सोनाराच्या दुकानात आलं पण नाही, ते आम्ही गेलो पण नव्हतो, ते बाहेरच होतं. मी एकटीच जाऊन त्या पोराचं गाण ठेवलं. सोनाराचं दुकान असं राहिलं पलीकडे, मी इकडं आपलं अलीकडे बसलो होतो चांगलं 50 फूट. 500 कमी 8,000 रुपयाचं ती केलेलं आहे. ते केलं 7,500 केलं ह्यांनी. पर ती बोलाय झालं तीच मी हिला म्हणत होतो की रुपया घेऊ नको, ह्यातनं वैभव कमवून मला दावून दे. मला काय कुणाचं घ्यायचं नव्हतं किंवा द्यायचं नव्हतं. आज तुम्हाला सांगतो माझं कसं चाललंय कसं नाही ते मला माहित आहे. माझ्या कामाधंद्याला जी वाहन लागते ती माझी वाहन सुद्धा नीटनाटकी नाही. पण माझा मित्र जातोयच ना तिच्यावरच, का मी कोणाला बळकटे आलो का कोणाला मटकळे आलो. आपलं झालंय ना समजा पटांगण, आज नाही उद्या होईलच की नीट. पण 4 तोंड वाईट वक्त बोलणार आहे ते कधी सुद्धा वाईट वक्त बोलायला ती बोलत नाही, ते आपली माणसं बोलायला देते चान्स. त्याच्यामुळं का नाही आपल्या माणसांपासून बी दूर राहायचं. आणि राहिला विषय आता आमच्या फक्त फॅमिलीत आम्ही 4 जण आहे, 2 माझी मुलं आणि आम्ही नवरा बायको. त्याच्यामुळं आता काय कुणाचं नाव मला घ्यायचं नाही किंवा गोष्ट घ्यायची नाही. जी ती बघल ज्याच्या त्याच्या पद्धतीने जी ती ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतेले. तर त्याच्यामुळं काय मला काय त्या प्रत्यक्षात ओढू नका तुम्ही, कारण की पहिल्या बी वेळेस करून बघितलं, समज केलं, काय मिळलं काय नाही मिळलं. त्याच्यामुळं घेतील. आणि जे विषय आहे ना, जी जन्मदाते आईनं सांगितलेलं आहे ज्याच्यापाशी ती पार पाडलंच.
ही अशी मला तर अपेक्षा 100% आहे. कारण की ते काय मागं सरणार नाही. ते बरोबर समजा आपलं अपेक्षा जे काय लागणार आहे, जे काय कमी तरता पडते तिथं ते उभा राहणार आहे ती लोक. तर चला, घ्या सर्व काळजी.